श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांनी महाराष्ट्रातून पंजाबपर्यंत भागवत धर्माची पताका आणि शांतीचा संदेश दिला। भागवत धर्माचे अनुयायी देशभर कार्यरत असून ते देशभरात संतांचे विचार पोहोचवण्याचं कार्य करतात। मलेशियाची राजधानी असलेल्या क्वालालंपूर येथे संतश्रेष्ठ नामदेव महाराजांचा समाधी महोत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला। मलेशियात राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या वतीनं भजन संध्याचं आयोजन करण्यात आलं होतं। साधू संत, वारकरी मंडळी आणि भारतातून आलेल्या भक्तपथ फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचाच मराठी मंडळ मलेशिया यांच्या वतीनं सन्मान करण्यात आला। यात मलेशियातील नागरिकांनी देखील सहभाग नोंदवला होता। संत नामदेव महाराजांच्या विश्वभ्रमण दिंडी सोहळ्याचे सांगता मलेशियामध्ये पार पडली। यावेळी विठ्ठल भक्तीच्या भजनांनी सर्व भाविक मंत्रमुग्ध झाले होते। श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचा समाधी सोहळा साजरा करून भागवत धर्माचा झेंडा संपूर्ण विश्वात पोहोचण्याचं कार्य विश्वभ्रमण दिंडी मार्फत होत असून 51 देशांमध्ये आपल्या सर्व संतांचे विचार घेऊन जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। अत्यंत आनंद झालेला आहे आणि अत्यंत सुखी आणि वातावरण अगदी छान झालेलं आहे। संतांचे विचार पोहोचले आणि मुळात सगळे इकडे आले, आम्ही त्यांचं स्वागत केलं, सगळीकडे कीर्तनं झाली, खूप आनंद वाटला। हे सगळं वातावरण अगदी मंत्रमुग्ध करून टाकलं इकडचं आणि असं वाटलं की परत आपल्याला भारतातले सगळे विचार आणि संतांचे विचार बघायला मिळाले। गायक आणि अतिशय उत्कृष्ट प्रोग्राम झाला, म्हणजे आम्हाला फारच आनंद वाटला हे सगळं करण्यात। आम्हाला एक काइंड ऑफ पुरुषी होती की जे हे करता येईल आणि करता आलं। फार छोट्या वेळात आम्हाला संधी दिली आणि त्यात आम्ही त्याचं चीज करून दाखवलं आणि आम्हाला खूप आनंद झाला। हे असेच विचार सगळ्या देशभरात पसरव, तुमची जगभराची प्रवास आहे तो खूप चांगला हो अशीच आमची इच्छा आहे। संतांचे विचार देशभरात पोहोचवण्याचं काम करणार असं देखील यावेळी सांगण्यात आलं। शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।